श्री स्वामी समर्थ सर्वांना. मी श्रद्धा किशोर पाटील पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर दुपारची वेळ झालेली आहे, माझी सगळी कामं आवरून झालेली आहेत आणि दुपारी मी आज एक रेसिपी करायला घेतलेली आहे. ती आहे ओल्या नारळाच्या वड्या. म्हणजे ओलं नारळाचं जे खोबरं आहे त्याच्यापासून वड्या बनवायच्या आहेत. त्याच्यासाठी मी काय केलेलं आहे, 5 ओले नारळ घेतलेले आहेत. आता ते 5 ओले नारळ खिसून घ्यायला बराच वेळ गेला, त्यामुळे मी काही ते व्हिडिओमध्ये घेतलं नाही, कारण त्याला बराच वेळ गेला असता. ते कट करून पूर्ण खिसून घ्यायला बराच वेळ गेला. नंतर मी पाव किलो तूप घेतलेलं आहे इथं. हे बघा, पाव किलो तूप घेतलेलं आहे, गाईचं तूप घेतलं आहे मी इथं पाव किलो. आणि त्याच्यानंतर मी घेतलेली आहे इलायची पूड घेतलेली आहे. म्हणजे आपल्या चवीनुसार तुम्ही ती स्किप पण करू शकता. आणि नंतर इथं घेतलेली आहे मी पाव किलो साखर. साखरेची क्वांटिटी अशी काही नाही आहे की तुम्ही आपल्याला काही पाक किंवा समान क्वांटिटी असं काही घ्यायचं नाही. आपल्याला जेवढं गोड लागतं त्यानुसार घ्यायची. आपल्याला फक्त ती मेल्ट करायची, त्याचा काही पाक वगैरे बनवायचा नाही. त्याच्यामुळं आपल्या आवडीनुसार आपल्याला किती गोड आवडतं त्याच्यानुसार आपण घ्यायची. तुम्ही अर्धा किलोपर्यंत 5 नारळांसाठी घेऊ शकता आरामात. त्याच्यानंतर मी इथं एक कढई घेतलेली आहे, मोठ्या साईजची घ्यायची आहे. आणि ती म्हणजे गरम करून घेतलेली आहे, मोठ्या गॅसवर गरम करून घेतली. आणि नंतर गॅस गरम केला आणि त्याच्यामध्ये आता ती थोडी काळपट दिसते, तिला स्किप करा, कारण ती मी रेग्युलर यूज करत नाही. जास्त मोठ्या क्वांटिटीत काय बनवायचं असेल तर त्याच्यामुळे ती थोडी काळपट दिसते, रेग्युलर यूजमध्ये नाही. त्याच्यात 2 चमचे तूप घेऊन आपल्याला जो किसलेला ओल्या नारळाचा किस आहे तो आपल्याला त्याच्यामध्ये घ्यायचा आहे. आणि पूर्ण घ्यायचा आहे त्याच्यामध्ये आपल्याला किस फ्राय करायसाठी. आणि कमी गॅसवर करायचं आहे आपल्याला. ते कमी म्हणजे अगदीच कमी नाही तर मीडियम गॅसच्या फ्लेमवर पण आपल्याला ते करायचं आहे. कारण जास्त फास्ट केला तर ते तो नारळ आहे ना काळा पडू शकतो. आणि कमी केलं तर ते त्याचं लवकर म्हणजे आवरणार नाही, कारण 5 नारळाचं किस आहे आणि जास्ती क्वांटिटी आहे, त्याच्यामुळं ते काही लवकर आवरणार नाही. आणि जवळजवळ आपल्याला ही प्रोसेस आहे ना, हे तूपमध्ये आपल्याला ॲड करत जायचं आहे 2-2 चमचे, कारण की किस पण जास्त आहे आणि तुपामुळे त्याला एक वेगळंच बाइंडिंग येतं. आणि तुपाची म्हणजे खूप आवश्यकता आहे, त्याच्यात मेन कंटेंट तूपच आहे. आणि आपल्याला असं हे फ्राय करत राहायचं आहे आपल्याला आता ती कंटिन्यू. तसं तर मला इतका वेळ गेला होता याला, पाऊण तास पूर्ण मी त्याचं मॉइश्चर जाण्यासाठी, तो नारळ ड्राय होण्यासाठी. आणि अगदी पेशन्स ठेवून आपल्याला ते करायचं आहे. इथं असं बघा मधून म्हणजे आपल्याला तूप टाकतच राहायचं आहे 2-2 चमचे, कारण तूप नाही टाकलं तर ते जसं मॉइश्चर कमी होईल तसं ते खाली चिटकण्याची शक्यता असते. आणि मीडियम फ्लेमवर गॅसच्या आपल्याला ते पूर्ण मॉइश्चर त्याचं जाईपर्यंत पाऊण तास म्हणजे गेला होता माझा. तसं तर व्हिडिओमध्ये मी कमी दाखवलं आहे, कारण की व्हिडिओ खूप मोठा झाला असता, बरंच एडिट करायला लागलं मला. आणि पूर्ण पेशन्स ठेवून. आणि आता थोडंसं मॉइश्चर कमी झालं आहे तर आपल्याला काय करायचं आहे, त्याच्यात इलायची पूड थोडीशी टाकून घ्यायची, ॲड करायची. आणि नंतर पण आपल्याला करायची थोडी शेवटी, पण आत्ता आपल्याला थोडी इलायची पूड ॲड करायची आहे त्याच्यामध्ये. आणि ते कंटिन्यू फ्राय करत राहायचं आहे. ते तसंच ठेवून आपण दुसरे कामं करायला किंवा थोडंसं बोर झालं आहे म्हणून आता पेशन्स संपले म्हणून ते सोडून जर गेलं आपण तर ते लगेच नारळ असतो तो किस असतो त्याचा लगेच काळपट खाली चिटकतो किंवा काळा होण्याची शक्यता असते. त्याचा ब्राउनिश कलर आपल्याला येईपर्यंत थांबायचं आहे. आणि हे बघा माझं म्हणजे चालूच आहे, ते कंटिन्यू चालू आहे पाऊण तास. आणि अशा म्हणजे मी शक्यतो या आरोसाठीच बनवते, कारण की तसं तर आपण पण खाल्लेलं चांगलंच आहे. आपण असा जेवणामध्ये वगैरे ओला नारळ शक्यतो कमीच खातच नाही शक्यतो, कधीमध्येच असतो. तर मग आणि असा हे मी म्हणजे आरवसाठी बनवलं आहे. त्याला तसे 2 ब्रेक असतात, ब्रेकफास्टसाठी आणि लंचसाठी 2 टिफिन द्यावीच लागतात. मग आल्यावर काय करतो, तो आल्यावर त्याला पोळी भाजी खायची नसते, वेगळं काहीतरी बनवून खायचं असतं. आणि उशीर होतो यायला तर मी त्याला 3 टिफिन देत असते, कारण येताना त्याची व्हॅन पण यायला वेळ लागतो. कधी त्याला व्हॅनचा वेट पण करावा लागतो तिथं स्कूलमध्ये. तर तोपर्यंत मग एक छोटी भूक लागलेली असते, त्याच्यासाठी मी देत असते असं त्याला मधून. आता स्कूल सुरू झालं तर हे माझ्या रेसिपी दुपारी मधून चालूच असतात, बनवून ठेवत असते मी घरात. शेंगदाण्याचे लाडू, ड्रायफ्रूटचे लाडू, किंवा असे ओल्या नारळाच्या वड्या, किंवा ओल्या नारळाचे लाडू, मुरमुऱ्याचे लाडू, असं मी त्याच्यासाठी बनवून ठेवते. कारण त्याला आल्यानंतर पण काहीतरी खायला पाहिजे असतं. मुलं पोळी भाजी खायला नको म्हणतात परत, म्हणजे डबल सकाळी दुपारी लंचमध्ये खाल्ली तर त्या आरव तर खातच नाही. म्हणजे आरवचं तर तसंच आहे की तो एक म्हणजे काहीतरी त्याला दिलं, ब्रेकफास्ट असेल किंवा लंच असेल, तर तो रिपीट कोणतीच गोष्ट करत नाही, त्याला वेगळं खायला पाहिजे असतं. त्याच्यामुळं मग असं दुसरं मॅगी वगैरे मी शक्यतो त्याला देतच नाही. मग हे असं काहीतरी हेल्दी फूड मी त्याला घरात बनवून ठेवत असते. आणि
मुलं म्हणजे खात नाही, तूप खात नाही, त्याला तूप आवडत नाही. त्याच्यामुळं मग मी असं तो नसतानाच बनवते, जेणेकरून त्याला माहीत होत नाही मी त्याच्यामध्ये तूप टाकले. फक्त टेस्ट चांगली झाली की तो खात असतो. त्याच्यामुळं बनवत असते. आणि अशा मोठ्या रेसिपी असतात ना, ज्या पेशन्स ठेवून करायच्या असतात, जिला 1.5-2 तास लागतात, त्या दुपारीच करत असते मी. कामावरून झाल्यानंतर करत असते. त्याच्यामुळं व्यवस्थित होतात. क्वांटिटी व्यवस्थित घेऊन पेशन्सने जर आपण शांततेत जर त्या केल्या तरच त्या चांगल्या होतात. नाहीतर मग त्या थोडंफार जरी क्वांटिटी बिघडली किंवा आपण नाहीच पेशन्स ठेवलं, घाई केली, तर मग त्या बिघडतात आणि सगळं वेस्ट तर होतच, पण आपले एवढे कष्ट पण वाया वेस्ट होतात. आणि कुणी खात पण नाही त्याला, त्याचं वेगळंच टेन्शन असतं. ते रेसिपी बिघडली तरी पण ती खाणारे कोणतरी पाहिजे, नाही तर ते बिघडलं कोणी नाही खाल्लं तर जास्त टेन्शन येतं. त्याच्यामुळं पेशन्स ठेवून करायच्या, जेणेकरून आपल्या त्या परफेक्ट झाल्या पाहिजेत. नंतर मी त्याच्यात साखर ती 1/4 किलो ॲड केलेली आहे आणि इलायची पूड टाकून घेतलेली आहे. तुम्हाला ती इलायची पूड जर वाईट दिसत असेल, कारण की त्या इलायची पूडमध्ये मी साखर टाकून बारीक केलेली आहे. असं काय रेडीमेड इलायची पूड मी आणत नाही, कारण त्याला जाळ्या होतात. त्याच्यामुळं मी घरीच जेव्हा करायचं तेव्हा फ्रेश ती इलायची साखरेमधून बारीक करून चाळून घेत असते. मिक्सरमध्ये बारीक करून ती अशी चाळणीने चाळून घेत असते. त्याच्यामुळं वेगळाच फ्लेवर येत असतो त्याचा. आणि आता बघा, ही साखर विरघळायला लागलेली आहे. साखर आपल्याला विरघळू द्यायची. आपल्याला काही त्याची अशी तार येईपर्यंत पाक वगैरे काही करायचं नाही. फक्त पेशन्स ठेवून साखर विरघळायची. आता तो ड्राय झाला होता पूर्ण नारळ. आता साखर टाकल्यामुळं परत त्याला मॉइश्चर, म्हणजे असं ते साखर विरघळल्यामुळं ते असं थोडंसं स्टिकी किंवा असं थोडंसं ओलसर झालेलं असतं साखरेमुळं. पण तसं काही नाही की साखर विरघळून परत नंतर ती आणखीन ही व्हायला लागते, असं सॉलिड व्हायला लागते. त्यामुळं फक्त नारळ ड्राय होणं गरजेचं असतं, कारण तेच खरं पेशन्सचं काम आहे. आणि साखर आता बघा ती वितळायला लागली आहे, म्हणजे अशी छोटी व्हायला लागली. त्याच्यातनं त्याला लिक्विड, म्हणजे साखरेला असं पाणी व्हायला लागले, साखरेचं पाणी सुटायला लागले. आणि ते पण पेशन्सच आहे. त्याला पण चांगले 20 मिनटं गेले माझे ती साखर पूर्ण वितळवायला. एकतर गरम होतं आहे, नंतर हे बघा असा ब्राउनिश कलर आला आहे आणि ती साखर थोडी बारीक व्हायला लागली. तर असं हे चमकतं आहे. ती बघा साखर आहे, तो अशी छोटी दिसती, आणखीन काही पूर्ण ती मेल्ट झालेली नाही. त्याच्यामुळं आणि त्या नारळाला बघा असा ते पूर्ण ड्राय झाल्यामुळं, नारळातलं पाणी गेल्यामुळं तो नारळ असा गोल्डन कलरचा दिसू लागला आहे. आणि असं त्याला वेगळा सॉफ्टनेस येतो साखर टाकल्यानंतर. आणि असा कडक होऊ द्यायचा नाही आपल्याला. त्याच्यामुळं मिडियम फ्लेमवरच आपल्याला ती करायचं आहे. आणि जेव्हा आपण साखर टाकतो ना, तेव्हा आपल्याला गॅसची फ्लेम अगदी कमी करायची आहे. त्याच्यामुळं काय होतं, ती साखर जास्त फास्ट मेल्ट होत नाही, अगदी स्लो मेल्ट होते. त्याच्यामुळं तो जो नारळ आहे ना, त्याला एक सॉफ्टनेस येतो. जर आपण फास्ट गॅसवर जर ती मेल्ट केली साखर, तर असा कडकनेस येतो, म्हणजे असं कडक होतं ते आणि बाइंडिंग पकडत नाही आणि त्याचं असं मोकळं होतं ते. त्याच्या वड्या होत नाहीत आणि लाडू पण त्याचे व्यवस्थित बनले जात नाहीत. त्याच्यामुळं मी पहिल्यापासून म्हणते की तुम्हाला पेशन्स ठेवून आपल्याला ही रेसिपी करावं लागते. आणि आरव घरी नसल्यावरच मी ही करत असते, कारण त्याला बराच वेळ जातो आणि ती बिघडत नाही मग आपण जर ती व्यवस्थित केली तर. आणि बघा आता ही साखर विरघळायला लागली आणि इतक्या वेळ 1.5-2 तास झालं गॅस सुरू आहे, पण अजिबात ते खाली चिटकलेलं नाही. त्याच्यामुळं आपल्याला तूप पण मधून पूर्ण 1/4 किलो तूप आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचे. मधून तूप पण आपल्याला त्यात टाकतच राहायचे. आणि अगदी छान असं त्याचं स्ट्रक्चर तयार व्हायला लागलं आहे बघा. एकदम सॉफ्टनेस यायला लागला आहे त्याला. आणि आपण हातात घेऊन असं बघायचं तर तो नारळ एकदम सॉफ्ट झालेला असतो, एकदम असा सॉफ्ट. तो जर कडक झाला ना तर आपलं काहीतरी म्हणजे गडबड झालेली असते रेसिपीमध्ये. असा सॉफ्ट झालेला आहे. त्याच्यानंतर काय करायचं, आपल्याला ते फ्राय करतच राहायचं एकदम कमी फ्लेमवर कंटिन्यू. आणि एका ताटाला आपल्याला काय करायचं आहे, हे लावून घ्यायचं आहे, तूप टाकून घ्यायचं आहे एका ताटावर पूर्ण. आणि हाताने पूर्ण ते असं भरपूर प्रमाणात घ्यायचं आहे तूप. आणि तुमची क्वांटिटी जास्त असला तर तुम्ही 2 ताटं पण घेऊ शकता. कमी क्वांटिटी असेल, आता हे 5 नारळाचं आहे माझं, 5 नारळ, परत नंतर 1/2 किलो साखर आणि नंतर थोडी इलायची पूड आणि 1/4 किलो तूप, एवढी क्वांटिटी झाली. तर त्याच्यामुळं मी एकच मोठं ताट घेतलेलं आहे. आणि आपल्याला जाड असा थिक लेअर त्या ताटात तयार करायचं आहे, जेणेकरून आपल्या वड्या चांगल्या करता आल्या पाहिजे आपल्याला. आणि बघा हे बघा, अजिबात हाताला चिटकत नाही आणि एकदम सॉफ्ट झाला आहे तो नारळाचा. म्हणजे एक किस जरी हातात घेतला ना तर एकदम तो सॉफ्ट झालेला आहे. आणि आपण जर त्याचं मोठ्या गॅसवर केलं ना तर ते कडक व्हायला सुरुवात होती, कारण तो पाक होऊन पुढं जाते त्याची प्रोसेस त्या साखरेची, आणि मग ते कडक व्हायला लागतं आणि बाइंडिंग व्यवस्थित येत नाही. तर हे बघा अगदी करेक्ट ह्याचं स्ट्रक्चर तयार झालेलं आहे. त्याच्यात काहीच हे झालेलं नाही, एकदम सॉफ्ट. म्हणजे असं ते फ्राय करताना सुद्धा असं त्या ह्याला सॉफ्ट लागतं आहे. आणि नंतर मग आपल्याला काय करायचं आहे, पण गॅस चालूच ठेवायचा आपल्याला लो फ्लेमवर. ते थंड होऊ द्यायचं नाही आहे, कारण की आपल्याला गरमच त्या ताटामध्ये ते सारण काढून घ्यायचं आहे. तर हे बघा मी ताटाला पूर्ण असं तूप लावून घेतलं आहे पूर्ण.
पूर्ण ताटावर पसरून घ्यायचं आहे चांगलं. आणि तुमची कमी क्वांटिटी असेल ना तर तुम्ही छोटे ताट घ्यायचं आहे, जेणेकरून त्याचा जो लेअर आहे तो असा थोडासा थिक म्हणजे असा जाड येईल आणि त्याच्या वड्या चांगल्या म्हणजे निघतात त्याच्यामुळं. तर आहे हे. तर 5 नारळ, पाव किलो साखर आणि पाव किलो तूप आणि थोडी इलायची पूड ती अंदाजेच घेतली मी, म्हणजे असं स्किप केली तरी चालते तसं काही नाही. तर त्याच्या जवळजवळ 1.5 ते पावणे 2 किलो आपल्याला नारळाच्या वड्या किंवा लाडू बनले जातात. आणि अगदी घरच्या घरी स्वच्छता ठेवून मुलांसाठी असं बाहेरचं आपण विकत डिंक लाडू वगैरे घेतो तर त्याच्यापेक्षाही घरचं चांगलं आहे आणि मुलांच्या हेल्थसाठी चांगलं आहे. त्याच्या ओल्या नारळामुळं काय होतं, स्किनवर ग्लो येतो आणि हेअर म्हणजे ग्रोथ पण चांगली होते आणि हेअरफॉल ड्रायनेस जो असतो हेअरचा, आपण खोबरेल तेल डोक्यासाठी केसांसाठी वापरतो, पण आपल्या पोटात पण आपल्या म्हणजे त्याच्या रूटसाठी पोटात पण आपल्या ओला नारळ जाणं गरजेचं आहे. आणि मुलांचं, लहान मुलांना कसं ह्या गोष्टी माहीत नसतात, तर आपणच त्याच्यासाठी करणं गरजेचं आहे. आणि माझं तर हाच प्रयत्न असतो की जे हेल्दी आहे ते आरवच्या पोटात जावं, जे की त्याला बिलकुल आवडत नाही. त्याला बाहेरचं फास्ट फूड किंवा आवडतं बाहेरचं जास्त खायला, पण माझा म्हणजे असतो त्याच्यासाठी हट्ट की त्यानं घरचं खावं म्हणून. तर त्याच्यामुळं थोडे कष्ट होतात, आपल्याला त्रास होतो करायला, पण जास्त लेंदी प्रोसेसच्या ह्या रेसिपी आहेत, पण करू शकतो आपण हेल्दी मुलांसाठी. आणि त्यांच्या आवडीनुसार केलं तर ते खातात पण, असं वेगळं काहीतरी करून दिलं तर. तर मग हे बघा पूर्ण मी ते ताटात पसरून घेतलेलं आहे. तर ते खूप गरम आहे त्यामुळे हाताला पण चटके बसत आहेत त्याचे. आणि असं पूर्ण असं त्याच्यात मी थोडे मोठे मोठे जे किस्तानी झालेले तुकडे आहेत ना ते मी स्वतःच टाकलेले आहेत त्याच्यामध्ये खोबऱ्याचे, जे की आता हे ह्याच्या बाकीच्या किसामध्ये मॉइश्चर बिलकुल नाही, पण ते जे मोठे तुकडे असतात ओल्या नारळाचे त्याच्यामध्ये मॉइश्चर असतं, तर ते खाताना त्याची एक वेगळाच गोडवा येतो किंवा वेगळीच गोड टेस्ट अशी आपल्या तोंडामध्ये रेंगाळत राहते. त्याच्यामुळं मी ते टाकलेले आहेत. आणि मी नेहमी बनवत असते या ओल्या नारळाच्या वड्या, आरवसाठी बनवत असते आणि आपल्याला पण खायला चांगले आहेत, हेल्दी आहेत. आणि तुम्ही नक्की करून पहा, बघा कशी वाटते माझी रेसिपी. आणि ही करेक्ट मेजरमेंट मी सांगितलेलं आहे. मी बऱ्याचदा म्हणजे बघत असते यूट्यूबला वगैरे, तर कट करून एडिट करून असं थोडंफार मेजरमेंट चुकीचं सांगतात, मग ते चुकीचं आपलं होऊन ते खराब होऊन जातं. असं माझं पण बऱ्याचदा झालं आहे, पण ह्याचं करेक्ट मी मेजरमेंट दिलेलं आहे. अगदी त्याच्या खरं म्हणजे अशा व्यवस्थितच वड्या होतात, त्याचं काही चुकत नाही आणि टेस्ट पण एकदम परफेक्ट लागते. तुम्ही जरी खाऊन नसल्या बघितल्या मी की बनवलेल्या, तर अगदी छान झालेल्या आहेत त्या. आणि सेट व्हायला ठेवायच्यात आपल्याला अर्धा ते पाऊण तास. तर ह्याची पूर्ण प्रोसेस होईपर्यंत 3-3.5 तास लागतात, नारळ फोडण्यापासून किसण्यापर्यंत आणि त्याची वडी तयार होईपर्यंत 3.5 तास माझे पूर्ण गेले होते ह्याच्यात. तुम्हाला दिसतंय ते 13-14 मिनटाचा व्हिडिओ, पण त्याला कष्ट खूप आहेत. पण जर आपल्या मुलांसाठी हेल्दी आपण बनवू शकतो त्यांच्या हेल्थसाठी, तर ठीक आहे, मी करू शकते एवढं. तर आपण प्रत्येकच आई करू शकते आणि करत असेल त्यात काही वाद नाही. मग मी बघा ही अशा झालेल्या आहेत, पाऊण तासानंतर अगदी सेट झालेले आहे. आणि आपल्याला त्या अशा स्क्वेअरमध्ये किंवा काजू कतली किंवा कापणीच्या आकारात आपल्याला त्या कट करून घ्यायच्यात. आणि फायनली जेव्हा म्हणजे मी चेक करत होते तर सगळ्या झाल्या होत्या, अशा छान झालं होतं त्याचं बाइंडिंग. आणि हे बघा असं आपण काढलं ना तर अशी पूर्ण छानशी वडी निघत होती. मला तिचं असं काढताना पण व्हिडिओमध्ये घ्यायचं होतं, पण माझा हात पूर्ण ऑइली असल्यामुळं, तूप असल्यामुळं हाताला मी काही ते घेतलं नाही. तर हे बघा अशा तयार झालेल्या आहेत. तुम्ही नक्की करून पहा तुमच्या मुलांसाठी. आणि उपवासासाठी पण चालतात ह्या. बऱ्याच ताईंचे उपवास असतात, तर तेच साबुदाणा वगैरे खाऊ वाटत नाही, तर हे हेल्दी तुम्ही खाऊ शकता उपवासासाठी, छान आहेत. नवरात्रात वगैरे तर मी आवर्जूनच करत असते ह्या. तर कसा वाटला तुम्हाला माझा व्हिडिओ रेसिपी? तुम्हाला जर माझा व्हिडिओ रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी. श्री स्वामी समर्थ.